10 वर्ष झाले तिथे. प्रसन्न वाटतंय आणि तुळजापूरला आल्यासारखा भास होतोय. नमस्कार, मी प्रतीक्षा सुतार तुमचं सर्वांचे स्वागत करते आपल्या प्रतिकोकण ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी चालली आहे अशा एका मंदिरामध्ये जे ठाण्यामध्ये पहिल्यांदाच बांधलेलं आहे. चला तर मग जाऊया त्या मंदिरामध्ये. आता मी आली आहे ठाण्यामध्ये आणि इथे प्रति तुळजाभवानी मंदिर पहिल्यांदाच बांधण्यात आलेलं आहे. 51 शक्तिपीठांपैकी एक म्हणजेच तुळजाभवानी. तर तुळजाभवानीचं दर्शन तुम्हाला तुळजापूरला जाऊन घेता येत नसेल तर तुम्ही इथे ठाण्यामध्ये तुळजाभवानी मंदिरात देवीचं दर्शन घेऊ शकता. आपण या मंदिराच्या इथे आलेलो आहोत. तर तुम्हाला या मंदिरात कसं यायचं ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सांगते. तसंच तुम्ही इथे शेअर ऑटोने येऊ शकता, तसंच बसने देखील येऊ शकता. चला तर मग जाऊया देवीच्या दर्शनाला. मंदिराकडे जाताना तुम्हाला ओटीचं सामान भेटतं. तुम्ही ओटी आणली नसेल तर तुम्हाला इथे ओटी भेटू शकते. तर ओटीमध्ये नारळ, फुलं, गजरा, तसंच तुम्ही साडी घेत असाल तर साडी इथे भेटू शकते. तसंच हार देखील तुम्ही घेऊ शकता. तर मी इथे ओटीचं सामान घेतलं आणि निघाली देवीच्या दर्शनाला. मंदिरात प्रवेश करताना तुम्हाला हे मंदिराचं समोरून असं दृश्य बघायला भेटतं. मंदिरात प्रवेश करतानाच तुम्हाला पहिल्यांदा बघायला भेटेल ते म्हणजे कासव आणि नंतर सिंहाची प्रतिकृती बघायला भेटते. तुम्ही जर रविवारी या मंदिरामध्ये दर्शनाला येत असाल तर तुम्हाला खूपच गर्दी बघायला भेटेल. तसंच दर्शनाला रांगेमध्ये उभं राहावं लागेल. ओटी भरल्यानंतर येथील पुजारी आपल्याला ओटीमध्ये पुन्हा गजरा आणि नारळ परत करतात. त्याच्या बाहेरच प्रसादी ठेवलेली असते. देवीची मूर्ती ही खूपच आकर्षक आहे आणि मंदिरात देवीचं दर्शन घेतल्यानंतर मन एकदम प्रसन्न होऊन जातं आणि कसलीच काळजी उरत नाही. मंदिराच्या गर्भगृहाच्या दारावरतीच गणपती बाप्पाचं चित्र कोरलेलं आहे. तसंच इथलं कोरीव काम खूपच आकर्षक आहे. देवीचं दर्शन झाल्यानंतर इथे थोडा वेळ नामस्मरण सर्वजण करत असतात. मंदिराच्या बाहेर तुम्हाला तुळस देखील बघायला भेटेल. तसंच मंदिराच्या बाहेर हा भला मोठा एक दीपस्तंभ आहे. कसं वाटतंय मंदिरात दर्शन घेऊन? खूप छान, प्रसन्न वाटतंय आणि तुळजापूरला आल्यासारखा भास होतोय. तुम्ही गेलेलात का तुळजापूर? हो, गेलेले आहे तुळजापूर. आणि इथल्याच आहात का तुम्ही? मी घाटकोपरची आहे. हां, चालेल, थँक्यू. मला 10 वर्ष झाले तिथे. 10 वर्ष झाली. तुम्ही हे मंदिर नवीन होताना बघितलंय? लग्नाचे, वंशवृद्धीचे, कोणाचे दुखणं असेल, दवाखान्यात असतील, हे सगळे गाराने घालून सनी त्यांना पाठिंबा करते, पडू देत नाही. वाली एकदम तिला याच्यात गर्दी कर. गती प्रगती यश कीर्ती साधी दे नंबर याच्यात कीर्ती पण साधायला हे म्हणून कीर्ती पण मिळते दे दाखवू दे. या नव्या मंदिराच्या उभारणीत 1350 टन कृष्णशिळा वापरण्यात आलेली आहे. तसंच हा जो दगड वापरलेला आहे तो सेलम प्रकारातील दगड आहे. तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश येथून कर्नाटक येथील मुंडेश्वर भागात हे दगड आणले. त्यानंतर या ठिकाणी दगडावर आखीव रेखीव कोरीवकाम करण्यात आले. 26 दगडी खांबावर असलेल्या या मंदिराच्या सभोवती 20 गजमुख असून तब्बल 30 फुटांचा कळस आहे. कळसासमोर नवग्रहांची रचना असून राज्यातील काही मोजक्या मंदिरात असा आविष्कार पाहता येतो.
हे मंदिर हेमाडपंथी आहे आणि सिमेंटचा वापर न करता बनवलेलं मंदिर आहे। मंदिराच्या आजूबाजूला लोकांची वस्ती असून देखील या मंदिरात शांतता अनुभवायला मिळते। तर हे जे मंदिर आहे ते अगोदर 21 वर्ष जुने मंदिर होते आणि हे मंदिर बांधायला 4 वर्ष लागली आणि अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर 30 एप्रिलला या मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडला। संध्याकाळ झाल्यानंतर मंदिरात लाईट लावल्यानंतर मंदिर खूपच सुंदर दिसतं। इथे मंदिरात संध्याकाळी 7 वाजता आरतीला सुरुवात होते। अशा प्रकारे आपल्याला देवीची आरती देखील भेटलेली आहे। संध्याकाळी मंदिरात रोषणाई केल्यानंतर मंदिराचं एक वेगळं रूप आपल्याला अनुभवायला मिळतं। देवीचं दर्शन खूप छान प्रकारे झालेलं आहे। तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।